तर यांचा जो प्रश्न आहे की भीती वाटते, गोंधळून जातो आणि कन्फ्युजन होतं. हे काय होतं त्याच्या पाठीमागचं रिझन पहिल्यांदा मी समजावून सांगतो तुम्हाला. पहिली गोष्ट, आपल्याकडे जर एखाद्या विषयाच्या बाबतीमध्ये नॉलेजची कमतरता असेल तर कॉन्फिडन्स कमी असतो आणि कॉन्फिडन्स कमी असणं हे मेन भीतीचं रिझन आहे. मग कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी मी पहिल्यापासून सांगतोय, आपला जो मोबाईल आहे, आपलं जे व्हॉट्सअप आहे, त्यानंतर पुस्तक आहेत किंवा आपल्या अवतीभोवती असणारे लोक आहेत, तिथं ऑब्झर्वेशन वाढवा. पुस्तकामध्ये रिडिंग थोडंसं वाढवा. मी म्हणत नाही की तुम्ही अशी पूर्ण लायब्ररी वाचली पाहिजे, पण आपल्या विषयाची संबंधित एक 4 ते 5 पुस्तकं वाचणं गरजेचं आहे. त्यातून सारांश मिळतो, त्यातून डायलॉग मिळतात, त्यातून पंचेस मिळतात, त्यातून स्टोरी मिळते. या सगळ्या गोष्टीचा खजाना असेल ना, तर तुम्हाला भीती वाटणारच नाही. ऑटोमॅटिकली कॉन्फिडन्स येत असतो. भीती वाटण्याचं रिझन तेच आहे की नॉलेजची कमतरता असतं. बरं चला, तुम्ही म्हटलं नॉलेज पण आलं आमच्याकडे, भरभरून नॉलेज आलं, पण ते एक्सप्रेस पण करता आलं पाहिजे. त्यासाठी एक मी व्हिडिओ बनवलेला बघा, बेधडक बोला. त्याच्यामध्ये मी सांगितलेले की बॉडी लँग्वेज कशी असली पाहिजे, स्टेजवरती कसं एंटर केलं पाहिजे, माईक कसा पकडला पाहिजे, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये पण मी दिलेल्या आहेत. पण आता मेन विषयावरती येऊया की आपोआप भीती वाटते किंवा गोंधळून जातं. गोंधळून जाण्याच्या पाठीमागचं रिझन पण तेच आहे की तुम्ही जे तुमचं भाषण बनवले त्याच्या स्टेप तयार नाहीत केल्या. बघा व्यवस्थित आहे का काय, प्रत्येक भाषणाच्या काही स्टेप असतात की मी सुरुवात कशी केली पाहिजे, ग्रीटिंग कसं दिलं पाहिजे लोकांना, आलं लक्षात. त्यानंतर सुरुवात झाल्यानंतर मी सुरुवात पंचेसनी केली पाहिजे, जोकनी केली पाहिजे, शायरीने केली पाहिजे, का डायरेक्ट विषयात घुसलं पाहिजे. त्यानंतर माझा मध्यांक काय असला पाहिजे, तर मला मेन मुद्दा बोलायचा आहे, आणि माझा एंड कसा असला पाहिजे जेणेकरून मी स्टेज सोडताना टाळ्याच वाजल्या पाहिजेत.